नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पावसाळा स्पेशल मिरची बटाटा वडा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत। करायला अगदी सोपा आहे, झटपट होणारा आहे आणि नेहमी आपण बटाटा वडा तर खातच असतो, वडापाव खातच असतो, पण आज आपण थोडासा वेगळ्या चवीचा, वरून क्रिस्पी आणि आतून चवीला भन्नाट लागणारा असा हा मिरची बटाटा वडा कसा करायचा ते पाहणार आहोत। पाऊस सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये गरम गरम चहा बरोबर असे गरम गरम वडे जर असतील तर खायला खूपच मजा येते आणि नेहमी आपण भजी खातो किंवा वडापाव खातो। आज थोडीशी वेगळी पद्धत पाहूया, एक युनिक रेसिपी आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल। या पद्धतीने नक्की करून पहा। तर करायला सोपा असणारा वरून क्रिस्पी, यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत, त्याचाही तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। एकदम मस्त असे सोप्या पद्धतीने हे मिरची बटाटा वडे तयार होतात। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील। तर ही पावसाळा स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मिरची बटाटा वडा करण्यासाठी आपण सुरुवातीला साहित्य पाहूया। तर मिरची वडा करण्यासाठी आपल्याला अशा जाड मिरच्या हव्या आहेत। याला जोधपुरी मिरची किंवा राजस्थानी मिरची असं म्हटलं जातं। ही आपल्याकडे सहज मिळते, तुम्हाला बाजारामध्ये अगदी सहज मिळून जाईल। तर या मिरचीमध्ये आपण बटाट्याचं जे सारण करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला साहित्य पाहूया। 2 बटाटे शिजून याचे तुकडे करून घेतलेले आहेत। नंतर ही बटाटे आपल्याला मॅश करून घालायचे आहेत। तर फोडणीसाठी आपल्याला जिरा आणि मोहरी लागणार आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। थोडीशी हळद, लसूण आणि आलं थोडंसं अरळ बोबडं असं वाटून घेतलेलं आहे किंवा तुम्ही खिसून घातलं तरीही चालेल। कोथिंबीर आणि कढीपत्ता, त्याचबरोबर थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। हे झालं आपलं जे आपण आतलं स्टफिंग करणार आहोत, सारण करणार आहोत त्याचं साहित्य। आणि मिरची वडा करण्यासाठी जे वरचं आपण कोटिंग करतो बेसन पिठाचं, त्यासाठी आपण साहित्य पाहूया। 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, चिमूटभर सोडा घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं हिंग लागणार आहे। आणि फोडणीसाठी आपल्याला तेल व तळण्यासाठी तेल लागणार आहे। तर सुरुवातीला आपण वड्यामध्ये घालण्यासाठी या बटाट्याची भाजी करून घेऊया। सुरुवातीला एका कढईमध्ये 2 चमचे फोडणीसाठी तेल घालूयात। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये जिरा आणि मोहरी घालूया। जिरा मोहरी छान तडतडली की नंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता आपण थोडंसं असा बारीक करून घालूया। हिरवी मिरची घालूया। हिरवी मिरची तुम्हाला आवडत नसेल तर यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं तरी चालेल। मिरची थोडीशी तळली की नंतर यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। आलं लसूण थोडंसं परतलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया, चवीनुसार मीठ घालूया आणि थोडासा हिंग घालूया। चवीला ही भाजी खूप मस्त लागते, त्यासाठी थोडासा हिंग घालायचा। आणि आता कोथिंबीर घालूया। हे मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा घालूया। आता हा बटाटा चमच्याने मिक्स करत करत थोडासा मॅश करून घ्यायचा आहे। इथे आपलं हे वड्यांचं स्टफिंग तयार झालं किंवा बटाट्याची भाजी तयार झाली। थोडेसे यामध्ये मी बटाट्याचे क्रंच ठेवलेत, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पूर्णच मॅशरने मॅश करून घेतलं तरीही चालेल। आता आपण गॅस बंद करूयात आणि ही भाजी थंड करून घेऊया। वड्यांचं सारण आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर वड्यांचं जे कोटिंग आहे ते आपण करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसनचं पीठ घेतलंय, त्यामध्ये कोथिंबीर घालूयात, चवीनुसार मीठ घालूयात,
थोडंसं लाल तिखट तुम्ही नाही घातलं तरीही चालेल, पण थोडीशी चव बदलते म्हणून. आणि अगदी चिमूटभर किंवा अर्धा टीस्पून एवढा आपल्याला हिंग घालायचं. हिंग यासाठी घालायचा कारण बेसनचं पीठ आहे ते पचायला जड असतं, त्यामुळे यामध्ये हिंग घातल्यामुळे ते अगदी सहज पचलं जातं, त्यासाठी हिंग घालायचा. आणि अर्धा चमचा ओवा घालायचा. मस्त हातावरती थोडासा चोळून घालायचा, म्हणजे याची चव या पिठामध्ये. आणि अगदी चिमूटभर आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आता पाणी घालूया आणि याचं बॅटर तयार करून घेऊया. इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि मिरच्या चिरून घेऊया. तर मिरच्या कशा चिरायच्या ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता बाजारामध्ये 2 प्रकारच्या मिरच्या मिळतात. याहीपेक्षा खूप अशा लांब असतात आणि थोड्याशा बारीक असतात, तशाही मिळतात. आणि या पद्धतीच्या अशा जाड मिरच्या सुद्धा मिळतात. तर आपल्याला या अशा उभ्या कट करून घ्यायच्या आहे. आणि यातली जी बी असतात ते बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत. यातल्या बिया तिखट नसतात, त्यामुळे तुम्ही हाताने काढू शकता, किंवा तुम्हाला जर बिया काढायच्याच नसतील, मिरची तुटते असं वाटत असेल तर तुम्ही नाही काढल्या तरी सुद्धा चालेल. तर यातल्या बिया आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने बिया काढून ही मिरची पूर्ण आतून अशी मोकळी करून घ्यायची किंवा पोकळ करून घ्यायची. त्यामुळे यामध्ये आपलं जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित बसलं जातं. मस्त अशाच आपण अगोदर सगळ्या या मिरच्या चिरून घेऊया. सगळ्या मिरचीतल्या बिया मी काढून घेतल्या. आता आपण या मिरचीमध्ये हे बटाट्याची भाजी भरून घेऊया किंवा स्टफिंग भरून घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित यामध्ये हे सगळं स्टफिंग भरून घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण हा मिरची वडा खातो त्यावेळेस यामध्ये भरपूर स्टफिंग असेल तर चवीला वडे खूप मस्त लागतात. अशा पद्धतीने आपण सगळ्या मिरचीमध्ये हे सारण भरून घेऊयात. सगळ्या मिरच्यांमध्ये व्यवस्थित हे सारण मी भरून घेतलं. आता आपण बेसनचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे, बॅटर तयार करून घेतलेलं आहे, त्यामध्ये या मिरच्या सगळ्या अशा व्यवस्थित बुडवून घ्यायच्या आणि या मिरच्या आता आपण तळून घेऊयात. वडे तळण्यासाठी तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण हे वडे तळून घेऊयात. या मिरचीचा देठ आपल्याला काढायचा नाही, तर असंच या देठाला सुद्धा आपल्याला छान बॅटर लावून घ्यायचं आहे आणि हे वडे आपल्याला मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता आपण हे दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया. मस्त मस्त असं आपल्या मिरची वड्यांना खरपूस रंग आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊयात. आणि अशाच पद्धतीने आपण हे बाकीचे वडे सुद्धा तळून घेऊयात. पावसाळा स्पेशल खमंग खुसखुशीत, वरून क्रिस्पी, आतून एकदम भन्नाट चवीचा बटाटा वडा आपला तयार झालेला आहे. मिरची बटाटा वडा एकदम दिसायला सुद्धा हे वडे तुम्ही पाहू शकताय मस्त आणि चवीला तर खूपच मस्त लागतात. तर हा वडा मी तुम्हाला आतून कट करून दाखवते. हे पहा, एकदम मस्त असं आतलं स्टफिंग भरपूर आहे आणि यामध्ये थोडीशी वेगळ्या चवीचा असा हा बटाटा वडा आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. ही पावसाळा स्पेशल रेसिपी आहे. या पावसाळ्यामध्ये इतर भज्यांच्या जोडीला किंवा इतर जे पावसाळ्यामध्ये आपण जे पदार्थ खातो, भजी, बटाटा वडा, यामध्ये तुम्ही ही रेसिपी तुम्ही सामील करून घ्या आणि नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदम मस्त अशी चव याची लागते.
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीचे रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।